ओके, प्रश्न पाठवलेला आहे, पाहून घ्या. बघा, जोड्या लावा. जोड्या लावामध्ये पहिला सिटी दिलेली आहे पॅरिस, दुसरं जिनेवा, तिसरं बॉन, तिसरं कीव. आणि नदीच्या काठावर, कोणत्या काठावर? राहीन नदी, रोह नदी, निपर आणि सियन. त्याचं उत्तर आहे 4-3 1-2 याचं उत्तर आहे. तुम्ही पॅरिस करार झाला तो सीन नदीच्या वगैरे ठिकाणी आहे, त्यावेळेस पॅरिसला कुठलं परिषद वगैरे होते, त्यावेळेस त्या सिटी बद्दल न्यूजपेपरमध्ये माहिती येते. तर मग ते कुठल्या सिटीच्या ह्याच्या नदीच्या ठिकाणी आहे ते थोडं पाहून घेतलं तर अशी उत्तरं बरोबर येतात. मग याच्या अनुषंगाने आपण काय काय लक्षात ठेवायला हवं की महाराष्ट्रातले आणि भारतातल्या नद्या आणि त्याच्यावरती असलेले महत्वाचे शहर, मग ते कोणते? गंगा नदी आणि यमुना नदी या सोडून बाकी नद्यांच्या ठिकाणचं लक्षात ठेवायचं. ते जास्त विचारतात. जे भोपाळ कोणत्या सिटीचे आहे, हैदराबाद कोणते आहे, त्याच्यानंतर बेंगलुरू कोणते आहे. आपल्याला ज्या महत्वाच्या नद्या आहेत त्याच्यावरती वाटतं की त्याच्यावरती विचारलं जाईल. म्हणजे गंगा नदीच्या किंवा सगळे ठिकाणं माहित असतात, कारण ते कंटिन्यू चर्चेत असतात, त्याच्यामुळे ते आपल्याला माहित असतात. तर विचारतं कोणतं? भोपाळ कोणत्या नदीच्या ठिकाणी आहे, कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती? अहमदाबाद, गांधीनगर, अहमदाबाद ते एकच. त्याच्यानंतर भुवनेश्वर ते विचारतात. त्याच्यानंतर हैदराबाद, बंगलोर हे शहर आपल्या जोड्या लावामध्ये विचारतात, जे आपण लक्ष देत नाही. देतो आपण गोदावरी, यमुना यांच्या किनाऱ्यावरच्या शहरावरती, परंतु आपण लक्ष कुठे दिलं पाहिजे? दक्षिण भारत, मध्य भारत आणि छोट्या छोट्या नद्यांच्या किनाऱ्यावरती असलेल्या सिटीमध्ये. त्याच्यानंतर दुसरा 17 नंबरचा प्रश्न पहा. पुढील विधाने विचारात घ्या. तिच्यामध्ये कडप्पा खडक श्रेणी ही पेनगंगा आणि गोदावरी नदी खोऱ्यात आढळते. दुसरं आहे ब, धारवाड खडक श्रेणीमध्ये लोहखनिज मॅग्नीज सापडते आणि गोंडवाना खडक श्रेणीमध्ये दगडी कोळसा मुबलक प्रमाणात आढळतो. आता दगडी कोळसा, आता तुम्हाला विचारलेला आहे आपला एक फंडा, म्हणजे पहिला फंडा, की जोपर्यंत तुम्हाला याच्यात काहीच चूक वाटत नाही तोपर्यंत सर्व विधाने बरोबर असतात. आता कडप्पा खडक, पैनगंगा, गोदावरी खोरे, ओके, काही असं वेगळं काही दिलंय का? नाहीये, ठीक, बरोबर असू शकतं. धारवाडमध्ये लोह खनिज आणि मॅग्नीज सापडतं. मग लोह खनिज कुठे सापडतं महाराष्ट्रात? सिंधुदुर्ग, नागपूर, भंडारामध्ये सापडतं. मग ते तिथं खडक धारवाड बरोबर आहे. ज्यावेळेस आपण खडकांचा अभ्यास करतो किंवा खनिज संपत्तीचा अभ्यास करतो त्याच्यामध्ये येतं. गोंडवाना खडकामध्ये कोळशाचे साठे असतात. हे कोळसा, म्हणजे कोळसा हा घटक चालू केल्या वाचायला आपल्याला पहिले येते की गोंडवाना खडकामध्ये कोळसा सापडतो. ही तिसरंही बरोबर आहे. ते सर्व विधाने बरोबर आहेत. साधं पुस्तकातनं रेफरन्स आहे आणि आपण अभ्यास करताना हे नॉर्मल दिसून येतं. त्याच्यानंतर बघा, ते आता पुढचा प्रश्न म्हणजे कंबाईनला जास्त विचारला जातो, तेही घटक आहेत. जोड्या लावामध्ये येतं, म्हणजे कडप्पा खडक कुठं आहे, धारवाड कुठं आहे, गोंडवाना कुठं आहे, ते जोड्या लावामध्ये प्रश्न विचारतात. मेन्सला, सगळ्या मेन्सला येतात, कंटिन्यू असतो मेन्सला. तर त्याच्यामध्ये बघा, धारवाड कुठं आहे महाराष्ट्रामध्ये? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. त्यासोबत नागपूर, भंडारामध्ये येते. गोंडवाना गडचिरोली, चंद्रपूरमध्ये आहे. आणि त्यानंतर खडक एक लक्षात ठेवा, यवतमाळ जिल्ह्यामध्ये सातपुडा काळातील खडक, म्हणजे सातपुडा श्रेणीतील खडक फक्त यवतमाळमध्ये येतं आणि याच्यावरती आपण ते प्रश्न सोडू शकतो. त्याच्यानंतर बेसाल्ट खडकाचं महाराष्ट्राचं जर प्रमाण बघितलं तर 82% प्रमाण हे बेसाल्ट खडकाचं आहे. आणि भारताचा मॅप आणि महाराष्ट्राचा खडकाचा मॅप आपण पाहून घ्यायला हवा. त्यानंतर पुढचा प्रश्न शेअर केलाय. पुढचा प्रश्न बघा, नदी आणि त्याचं उगमस्थान आहे. तुम्हाला 100% येतं, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेमच नाही. ते येतं. सिंधू नदीचा उगम कुठे झालेला आहे? तर तिबेटच्या मानसरोवर येथे उगम झालेला आहे, ते कळून येतं, म्हणजे तुम्हाला बरोबर येतं. त्यानंतर तापी नदी माहित आहे, तापीचं कुठे झालेलं आहे? अमरकंटक मध्ये झालेला आहे. एक मिनिट, सातपुडा बेतुल्ला, तापीचा बेतुल्ला, नर्मदाचा अमरकंटक मध्ये आणि कावेरीचा ब्रह्मगिरी, हे पाठ आहेत. नद्या आणि त्याचे उगमस्थान तुम्हाला पाठ असतात, त्याच्या जास्त काही नाही डोकं लावायची आवश्यकता नाही. पण लक्षात कोणत्या कोणत्या ठेवायच्या आणखी साईडला? तर गंगा नदीचं माहित आहे तुम्हाला, गंगोत्री. यमुनाचं माहित असतं, ब्रह्मपुत्राचं माहित आहे, लक्षात ठेवा राकस सरोवरामध्ये झालेलं आहे. गोदावरीचं माहित असतं. तर महाराष्ट्राचे तुम्हाला सगळे पाठ असतात. पाठ करायचे कोणते राज्यसेवेला? तर भारताच्या भूगोलातले घटक पाठ करायचे असतात. जे भारतातल्या नद्या ह्या घटक पाठ करायचा राज्यसेवा पूर्वसाठी.
महाराष्ट्रापेक्षा भारतावरती जास्त प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर महानदीचा कुठे झालाय, तुम्हाला लक्षात ठेवा, महानदी मही, लुनी आणि सतलज याच्यावरतीही खूप प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय बघा, 19 नंबरचा पाहू शकता. पहिला आहे, खालील कोणत्या जिल्ह्यांची लोकसंख्या घनता व लिंग गुणोत्तर जनगणना 2011 प्रमाणे बरोबर आहे. प्रश्न विचारलेला आहे. अ, ब आणि क आणि ड दिलेला आहे. ऑप्शन बघा त्याच्यामध्ये ए बी अ ब ड म्हणजे तीन ऑप्शन, कोणते तरी एक चूक आहे, दोन बरोबर, म्हणजे ऑप्शन मध्ये 3 ऑप्शन असे आहेत की 3 ऑप्शन बरोबर आणि एक चूक दिलेला आहे, आणि एक असा ऑप्शन आहे की 2 बरोबर दिले. आता मग जोड्या लावा. त्यातला पहिला बघा, ठाणे. ठाण्याची घनता दिलेली आहे 886 आणि लिंग गुणोत्तर आहे 986. तर मग तुम्हाला माहित असलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये घनतेने पहिले 5 जिल्हे पाठ असायला हवेत. पहिलं बघा, घनतेनुसार मुंबई उपनगर 1 नंबरला आहे, 20,000च्या जवळपास आहे. शहर 19,000च्या जवळपास आहे. ठाणे 1100 ते 1200च्या जवळपास आहे. आणि पुणे आणि कोल्हापूर असे जिल्ह्यांचा क्रम आहे, तो परीक्षेला विचारला जातो. मग ठाणेमध्ये 846 हा खूप कमी वाटतो, त्याच्यामुळे तुम्ही कट करायला हवं. ते सुरुवातीचे 3-4 तरी पाठ असले ना तर उत्तर बरोबर येतं. त्यानंतर नाशिक बरोबर समजा, नांदेड बरोबर समजा, आणि औरंगाबादमध्ये, म्हणजे हा प्रश्न तुमचा कसा आहे की येऊही शकतो आणि चुकूही शकतो. पाठांतराचा भाग आहे हा, ट्रिक वगैरे मॅटर करत नाही. तर हा पाठांतराचा भाग आहे. बी सी डी बरोबर असा घटक टिक करायला हवा होता, परंतु बी आणि सी त्याचं बरोबर दिलेलं आहे. म्हणजे ह्या येईल न येईल, हा तुमचा पाठांतर किती स्ट्रॉंग आहे त्याच्यावरती या प्रश्नाचं उत्तर येतं. त्यानंतर पुढचा बघा, हा बाउन्सर टाकलेला आहे आपल्यावरती. म्हणजे 20 नंबरचा प्रश्न डायरेक्ट बाउन्सर आहे, तो सोडून दिला तरी चालेल. कारण इष्टतम लोकसंख्येची व्याख्या संदर्भित शास्त्रज्ञांचा जोड्या लावा म्हणलेला आहे. मग बॉल्डिंग, डॅटन, पीटरसन आणि कार्ल सँडर्स आपण कधी वाचण्यात आलेले आहेत का? तर असा प्रश्न आहे, तो आपण कधीच वाचलेला नाही. आणि 4 3 2 1 आणि 1 2 3 4 अशाही जोड्या आहेत, परंतु तुम्ही ते 4 3 2 1 दिले, पण 1 2 3 4 दिले का? तर नाहीये. त्याला न देण्याचं कारण की ते तशी जोडी नाहीये. ज्यावेळेस 4 3 2 1 किंवा 1 2 3 4 असताना त्यावेळेस दोन्ही देतात. मग आपल्याला ह्या असा प्रश्न जो असतो तो माझ्या मते सोडवायला हवा, म्हणजे सोडून द्यायला हवा. सोडून दिला तरी चालेल, आपण फायद्यात राहतो. असा प्रश्न नाही सोडवला तरी आपण फायद्यात राहतो, कारण आपल्याला कधीच वाचण्यात आलेला नाहीये प्रश्न. आणि हा संदर्भासाठी पुढे आपल्या नोट्समध्ये लिहून ठेवायचा. कधी तर मेन्समध्ये एखादा हा बॉल्डिंग विचारला जातो आणि तो कशासाठी संबंधित आहे, राहणीमानाचा दर्जा उंचावणे, यासाठी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लिहिलेला आहे असं विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे हा एक संदर्भ आणि आयोगाने आपल्याला दिलेली एक माहिती म्हणून तो लक्षात ठेवायचा. त्यानंतर पुढचा बघा, 21 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील मृदेच्या संदर्भात विधाने पहा. त्याच्यातला हा कॅन्सल केलेला आयोगाने प्रश्न, परंतु आपण तो का कॅन्सल केला आणि काय काय लक्षात ठेवायला पाहिजे हे लक्षात, म्हणजे याच्यासाठी आपण अभ्यास करायला हवा. पहिला आहे रेगूर मृदेलाच आपण काय म्हणतो, काळी मृदा किंवा कापसाची मृदा सुद्धा म्हणतो. रेगूर मृदेत अॅल्युमिनियम व लोहाचे प्रमाण भरपूर असते. दुसरं आहे ब मध्ये जांभी मृदा आर्द्र हवामान विभागात आढळते. तांबडी मृदा भंडारा जिल्ह्यात आढळते. तांबड्या मृदेत सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी असते. आता बघा, रेगूर मृदा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मृदा आहे. काळी कापसाची मृदा म्हणतो, त्याच्याबद्दल आपल्याला सगळं माहित पाहिजे. मग रेगूर मृदेला आपण काळी मृदा म्हणतो. ती रिच म्हणजे भरपूर प्रमाणात काय असतं तिच्यामध्ये, कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम, पोटॅश आणि लाईम हे घटक जास्त असतात. जर एखाद्या मृदेमध्ये लोहाचं प्रमाण जर जास्त असेल, लोह कसं असतं, लोह गंजल्यानंतर कसा कलर येतो, त्याला लाल कलर येतो. लोह गंजल्यानंतर लाल कलर येतो. मग ज्या मृदेमध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं ती मृदा लाल रंगाची असते. त्याच्यामुळे म्हणून इथं कट होतं, कारण आपली रेगूर मृदा आपण तिला काळी मृदा म्हणतो, तिला काळी कापसाची मृदा म्हणतो, ती काळ्या कलरची आहे, त्याच्यामुळे तिच्यात लोहाचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे हा प्रश्न कॅन्सल करण्याचं कारण रेगूर मृदेमध्ये लोहाचं प्रमाण कमी असतं. त्याने काय केले, भरपूर दिले आणि अ बरोबर सगळीकडे असल्यामुळं
हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. बी सी डी बरोबर विधानं आहेत. मृदेचा मॅप भारताचा आणि महाराष्ट्राचा आपण अभ्यासायला हवा. त्याच्यानंतर जांभी मृदा कुठे आढळते? जांभी मृदा अशा ठिकाणी आढळते जिथे काय होतं, खूप जास्त पाऊस पडतो, ही पहिली कन्सेप्ट आहे. आणि तिथं आर्द्र हवामान असायला हवं. आर्द्र हवामान आणि खूप जास्त पाऊस असं दोन्ही घटक आणि उष्ण ठिकाणही असायला हवं. हे 3 क्रायटेरिया आहेत जांभी मृदा तयार होण्यासाठी. एक, खूप जास्त पाऊस पडल्यामुळे आर्द्रता निर्माण होईल, म्हणजे कंटिन्यू आर्द्रता पाहिजे. आणि तिसरा घटक आहे तिथं उष्णता कंटिन्यू असायला हवी. ज्यावेळेस हे 3 क्रायटेरिया कंप्लीट होतात त्या ठिकाणी काय होतं की तुम्हाला जांभी मृदा लॅटराइट सॉइल तयार होते. त्यानंतर तांबडी, त्यालाच आपण रेड सॉइल म्हणतो, ह्या वेळेस राज्यसेवेला आलेला प्रश्न आहे. तांबडी मृदा भंडारा जिल्ह्यात आढळते आणि तांबडी मृदेमध्ये काय असतं, रेड सॉइल मध्ये सेंद्रिय घटकाचं प्रमाण कमी असतं. बरोबर. त्याच्यानंतर सॉइल आणि तो कलर का आला, एखादी रेड का झाली, काळी का झाली, पांढरी का झाली, म्हणजे पांढरी कशामुळे ती मृदा दिसते, तर याच्यासाठी तुम्हाला कलर आणि ती त्या सॉइल मध्ये असलेले घटक हे पाठ करायला पाहिजे, कारण याच्यावरती प्रश्न हमखास विचारला जातो. त्यानंतर पुढचा आहे 22 नंबरचा प्रश्न. नंबरचा प्रश्न डायरेक्ट स्टेट बोर्डवर फक्त अप्लिकेशन बेस्ड प्रश्न विचारलेला आहे की तुम्हाला तो घटक किती समजलेला आहे, तुम्ही अप्लिकेशन कसं करू शकता. बघा, रेखावृत्त माहित पाहिजे, त्याच्यानंतर प्रमाण रेखावृत्त माहित पाहिजे आणि भारताचा नकाशा तुम्हाला परीक्षेमध्ये आठवायला पाहिजे. याच्यासाठी हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न बघा, खालील विधानांचे परीक्षण करून योग्य पर्याय निवडा. योग्य विचारलेला आहे. पहिला आहे, बहुतांश भारतीय कोळसा क्षेत्र 78° पूर्व रेखावृत्ताच्या पूर्वेला आहे. दुसरं स्टेटमेंट दिलेलं आहे, भारताच्या एकूण कोळसा उत्पादनाच्या 50% कोळसा ओरिसा, छत्तीसगड, झारखंड या राज्यातून येतो. आता तुम्हाला भारताचा नकाशा आठवला पाहिजे, त्याच्यातलं 82.5 रेखावृत्त आठवलं पाहिजे. 82.5 रेखावृत्ताच्या थोडं अगोदर तुम्हाला 78 रेखावृत्त येईल. त्याच्या पूर्वेकडे म्हणजे 78 रेखावृत्त तुम्हाला तिथे एक मॅप काढलेला आहे, त्या मॅप मध्ये दिसेल. म्हणजे मी अगोदर प्रमाण रेखावृत्त काढले, तर कोळसा क्षेत्र काढले. कोळसा क्षेत्र कुठं जास्त आहे, म्हणजे छोटा नागपूर पठारावरती जास्त आहे. त्याच्यामध्ये ओरिसा येतं, छत्तीसगड येतं, झारखंड येतं, त्यानंतर पश्चिम बंगाल येतं. ह्या घटकामध्ये जास्तीत जास्त कोळशाचं उत्पादन होतंय. मग ते होत असेल आणि तिथं 50% हे स्टेटमेंट बरोबर धरलं आणि तुम्हाला 78 रेखावृत्त आणि त्याच्या पूर्वेकडे पश्चिमेकडे कोणता प्रदेश, ह्या सर्व बाबी त्या 2-3 मिनिटांमध्ये तुम्ही नकाशा काढून सगळं क्लिअर करायला पाहिजे. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. बरं, जर आयोगाला इथं चुकवायचं असतं तर आयोगाने काय केलं असतं, तर पहिल्या स्टेटमेंटमध्ये काय केलं असतं, त्यांनी 78 पूर्व रेखावृत्ताच्या पश्चिमेला आहेत असं दिलं असतं. तिथं आपलं सगळ्यात जास्त चुकण्याचे चान्सेस निर्माण झाले असते. त्यामुळं पूर्व कुठली दिशा असते नकाशामध्ये, पश्चिम कुठली दिशा असते, उत्तर कोणती, दक्षिण कोणती, ह्या गोष्टी मॅपवरती तुम्ही जास्तीत जास्त हाताने ज्यावेळेस मॅप तयार करता त्यावेळेस तुमच्या ह्या गोष्टी क्लिअर होणाऱ्या असतात. आपण लेक्चरमध्ये तुम्हाला, म्हणजे मी ज्यावेळेस जिओग्राफी शिकवतो त्यावेळेस प्रत्येक मॅप थ्रूच जिओग्राफी शिकवतो. पाठ करणं थोडाच पोर्शन असतो, परंतु जास्तीत जास्त जिओग्राफी आपण ही मॅप थ्रू शिकवली पाहिजे. त्याच्यानंतर बघा, त्याच्या दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. रेखावृत्त म्हणजे काय, उभी रेखा, उभी रेष म्हणजे उभी रेष, रेखावृत्त, उभी रेषा, असं लक्षात ठेवा. त्यानंतर बघा 23 नंबरचा प्रश्न, उपोष्ण कटिबंधीय उच्च दाब पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाब पट्ट्याकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना डॅश डॅश म्हणतात. म्हणजेच काय, सब ट्रॉपिकल हाय म्हणजे हाय प्रेशर बेल्ट कडनं लो प्रेशर बेल्ट विषुववृत्ताकडे कोणते वारे वाहतात. परीक्षेला हा प्रश्न खूप वेळेस विचारतो. म्हणजे ह्या नियमित वाहणारे वारे आहेत पृथ्वीवरती, त्याला आपण गृहीय वारे म्हणतो. हे 2 ते 3 वारे आहेत, त्याच्यावरतीच रिपीट प्रश्न येतो. तो आपल्याला पाठ असावा. एक छोटी पृथ्वीची आकृती काढली, त्याच्यावरनं लक्षात ठेवा, विषुववृत्तावरती हमेशा काय असतं, सूर्याची किरणे लंबरूप पडतात, म्हणून तिथली हवा जास्त गरम होते. जास्त गरम झालेली हवा हलकी असते, मग त्याच्यामुळे तिथं काय कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. बरोबर, विषुववृत्तावरती. आणि त्याच्यानंतर 25 ते 35 अंश उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्तावरती जास्त दाबाचा पट्टा निर्माण झालेला
आहे. मग त्या 25 ते 35 उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्तावरती जे जास्त दाबाचे पट्टे निर्माण झालेले आहेत त्याच्याकडनं विषुववृत्ताकडे जे वारे येतात त्याला काय म्हणतात, हा असा प्रश्न विचारलेला आहे. त्याला आपण व्यापारी वारे म्हणतो. त्याला आपण व्यापारी वारे म्हणतो. आणि पश्चिमी वारे किंवा प्रतिव्यापारी वारे कुठे म्हणतात, तर त्याच जास्त दाबाच्या 25 ते 35 उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्ताकडनं जे कमी दाबाच्या उपध्रुवीय प्रदेशाकडे जे वारे वाहतात त्यांना आपण काय म्हणतो, पश्चिमी वारे किंवा प्रतिव्यापारी वारे. तुम्हाला नकाशा म्हणजे पृथ्वीच्या नकाशावरती जे दाखवलेलं आहे त्याच्यावरनं हा प्रश्न व्यवस्थित समजून जाईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा. हा प्रश्न एकदम थेरी म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट किती कळालेले आहे त्याच्यावरनं सुटतो. त्यातला पहिला आहे, महाराष्ट्रामध्ये शेतजमिनीच्या विभाजनामुळे किंवा तुकडीकरणामुळे काय झाले. म्हणजे शेताचं तुकडीकरण झाल्यामुळं, आता एक छोटी 2 डायग्राम काढलेत. म्हणजे प्रश्न सोडवताना असं तुम्हाला आठवलं पाहिजे की 1990-92 ला एक अख्खं शेत होतं 100 एकरचं आणि आता काय झाले ते छोटे 5-5, 10-10 एकरचे तुकडे झालेले. ह्या तुकडीकरणामुळे काय झालं असे विचारले आपलं. तर त्याच्यात बघा, शेतकरी स्वतःच्या कुटुंबापुरते धान्य उत्पादन करू शकत नाहीये. 1-1, 2-2 एकर मध्ये त्याचं पोट भरत नाही असं म्हणतोय. बरोबर आहे, तुकडीकरणामुळे असं होऊ शकतं. शेत जमिनीस पाणी पुरवठा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. म्हणजे जर शेत कमी असेल तर पाणी, स्वतःची विहीर, स्वतःचं बोर, त्या कॅनलवरनं पाणी आणणं, ह्या गोष्टी महाग वाटतायत त्याला. ते परवडत नाहीत 1-1 एकरसाठी विहीर खोदायला. त्यानंतर हेही बरोबर आहे, आधुनिक शेती अवजारांचा आर्थिकदृष्ट्या उपयोग परवडत नाही. 2 एकर शेत आहे आणि तो ट्रॅक्टर वापरतोय, मोठं मळणी यंत्र आणलंय, ते परवडणार आहे का, तर नाही. त्याचा परिणाम आहे. त्याच्यानंतर शेतीवर व्यक्तिगत लक्ष ठेवणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. म्हणजे 2 एकर शेतीवरती घरातले 3-4 व्यक्ती तेच जर काम करत असेल तर त्यांचं एकूण उत्पन्न जर विचार केला तर त्यांना परवडणार नाही. ह्या सर्व बाबी तुकडे म्हणजे शेतीचे तुकडे झाल्यामुळं खालचे परिणाम किंवा खालच्या बाबी निर्माण झालेल्या आहेत. असा प्रश्न तुम्हाला अप्लिकेशन बेस्ड प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर बघा 25 नंबरचा प्रश्न आहे खाली, सागरी तळ खालील प्रमुख विभागात विभागले जातात, त्यांचा योग्य पर्याय निवडा. सागर रचना याच्यावरती एक प्रश्न हमखास परीक्षेला विचारला जातो. त्यातला बघा, भूखंड मंच, भूखंड उतार, भूखंड कटक आणि पर्वत आणि मध्यम खोल सागरी पठार. आता बघा, जर तुम्ही सागर रचनेचा अभ्यास केला तर भूखंड कटक किंवा भूखंड पठार, पर्वत आणि पठार यांचा समावेश त्याच्यामध्ये होत नाही कधीच. तर कशाचा होतो, भूखंड मंचाचा होतो, भूखंड उताराचा होतो, सागरी खोल मैदानांचा होतो आणि सागरी ढोह यांचा समावेश सागरी तळ रचनेमध्ये केला जातो. बाकीच्यांचा समावेश केला जात नाही. एक छोटी डायग्राम काढले आणि त्याच्यावरून तुम्हाला ते समजून जाईल. आणि आपण ज्यावेळेस लेक्चर होतील आपल्या बॅचचे त्याच्यामध्ये आपण जे आपले 5 महासागर आहेत त्या महासागरांच्या तळरचनेचा आपल्याला अभ्यास करायला हवा. तर त्याच्यावरती एक प्रश्न विचारला जातो. सागरी गर्ता असेल, सागरी पर्वत असतील, सागरी मैदाने असतील, त्याच्यावरती विशिष्ट काही नावं असतील, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आपण ते एक तासाच्या लेक्चरमध्ये आपण सगळे 5ही जे महासागर आहेत त्यांच्या रचनेचा एक मॅपच्या थ्रू अभ्यास करूया. त्यानंतर पुढचा प्रश्न त्याचं हे पाठवलेलं आहे बघा, 26 नंबरचा प्रश्न बघा, फोटो पाठवले. धारवाड खडक श्रेणी, खडकावरती प्रश्न आहे आणि त्याचं ठिकाण विचारलंय. आता हा कसा सोडवायला हवा होता हे बघा. पहिलं चॅम्पियन रेंज, चिल्पी रेंज, त्याच्यानंतर रियलो श्रेणी आणि आयर्न ओर श्रेणी. पुढे विचारलेले विभाग दिलेले आहेत. एक आहे सिंगभूम बोनाई, दिल्ली अलवार, कोलार रायचूर आणि बालाघाट जबलपूर. आता याच्यातला चॅम्पियन असेल, चिल्पी असेल, रियलो, आयर्न ओर हे एवढे आपल्या वाचनात नसतं. आता याच्यातलं कसं सोडवायला पाहिजे, आयर्न ओर इंग्लिशमध्ये दिला. आयर्न ओर म्हणजे लोह खनिज. मग हे लोह खनिज कुठं आढळतं याच्यावरनं तुमचा प्रश्न सुटू शकतो. पहिला बघा, लोह खनिज आढळणारा ह्या 4 पैकी कुठं आहे, सिंगभूम बोनाई हे झारखंडचा ठिकाण आहे. दिल्ली अलवार, दिल्ली अलवारला लोह खनिज सापडतो का, दिल्लीच्या आपण लोह खनिज ज्यावेळेस अभ्यासतो दिल्लीच्या ठिकाणी लोह खनिजासाठी असं कधी ऐकले का, नाहीये. त्याच्यामुळे दिल्ली कट झालं. त्याच्यानंतर कोलार रायचूर कर्नाटक मधले आहेत. कोलारला KGF आपण बघितलेलं आहे, तिथं सोनं सापडतं.
त्यामुळे लोह खनिजाचं काही येणार नाही. बालाघाट जबलपूर, बालाघाट जबलपूर म्हणजे आपलं मध्य प्रदेशमध्ये, इथं अल्युमिनियम सापडतं जास्त, मॅग्नीज सापडतं, तिथं लोह खनिजाचा एवढा संदर्भ येत नाही. मग आयर्न ओर सिंगभूम बोनाई या ठिकाणी आढळतं, त्यामुळं डीचं एक जे कुठं ऑप्शन आहे बघा, पहिला आणि दुसऱ्यामध्ये डीचं एक आहे, तिसरा आणि चौथा ऑप्शन कट झाला, म्हणजे तुम्ही 50% बरोबर येऊ शकता. आता बघा एक कोलार आहे, तुम्हाला माहित असलेलं ठिकाण कोलार आणि रायचूर, जिथं सोनं सापडतं. मग सोन्यावरनं तुम्ही लक्षात ठेवू शकता चॅम्पियन, जोडी लावायची असेल तर तशी काहीतरी लावा, मग 1 ला 3 येणारा, मग पहिला ऑप्शन तुमचं बरोबर येऊ शकतं. म्हणजे तसं काहीतरी ट्रिक लावून तुम्हाला त्या उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. त्यानंतर आयर्न ओर लोह खनिज माहित आहे तुम्हाला, धारवाड श्रेणी परीक्षेला खूप आवडते, त्याच्यामुळं ते 4 स्टेटमेंट लिहून ठेवले, ते पाठ करून ठेवा. धारवाड कुठं कुठं आढळतं, धारवाड का नाव दिलं गेलं, हा खडक म्हणजे ज्या वेळेस अभ्यासला गेला, सापडला, ज्याच्यावर पहिल्यांदा अभ्यास केलं गेलं ते धारवाड हे ठिकाण होतं, जे कर्नाटक या राज्यामध्ये आहे. त्याच्यावरनं त्या श्रेणीला धारवाड श्रेणी म्हणतात. आता ती कुठे कुठे आढळते, दक्षिण भारतामध्ये कर्नाटकचा बराचसा भाग हा धारवाड श्रेणीचा आहे. त्यानंतर निलगिरी पर्वत, त्याच्या दक्षिणेचा भाग श्रीलंकेपर्यंत धारवाड श्रेणी आहे. त्यानंतर जबलपूर, नागपूरचा पठार, नागपूरचा छोटा नागपूरचा पठार हा धारवाड श्रेणीमध्ये येतो. अरवली पर्वत, अरवली पर्वताची दिल्लीकडची रेंज आणि गुजरातकडची रेंज ह्या दोन्ही घटकामध्ये तुम्हाला धारवाड श्रेणी आढळते. हिमालयाचा मध्य भाग आणि त्याच्या उत्तरेकडचे जे ठिकाण आहे तिथं धारवाड खडक आढळतो. आणि शिलाँग पठार, ह्या शिलाँग पठारावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण नॉर्थ ईस्ट कडे एकमेव ठिकाण आहे किंवा एकमेव पठार आहे जिथं धारवाड श्रेणी आढळते किंवा धारवाड खडक आढळतो, त्याच्यामुळं ते विचारलं जाऊ शकतं. आता नंदुरबार 27 नंबरचा प्रश्न पहा. नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असा योग्य क्रम लावा. आता हे फक्त नंदुरबार जिल्ह्यातल्याच पोरांना येऊ शकतं, किंवा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलेला असेल किंवा तुम्ही तिथं जाऊन भेट दिलेली असेल तर तुम्हाला येऊ शकतं. तर अचानक नंदुरबार जिल्हा आला, आपल्याला फक्त तालुके माहित असतात पण त्याचा योग्य क्रम विशिष्ट जिल्ह्यांचा आपल्याला इतका माहित नसतो. हा डायरेक्ट बाउन्सर प्लस यॉर्कर प्लस डोक्यावर बॉल टाकलेला आहे, आणि याचं उत्तर तुम्हाला 1, 2, 3 गणपती बाप्पा की जय नुसारच बरोबर येऊ शकतं, किंवा तुमचा अभ्यास चांगला असेल किंवा तुम्ही खूप व्यवस्थित नकाशा पाठ आहे तुम्हाला, किंवा नंदुरबार जिल्ह्यातले तुम्ही रहिवासी असाल. म्हणजे हा गणपती बाप्पा की जय वालाच आहे की त्याच्यावरनच तुम्हाला तो बरोबर येणारा आहे. 1, 2, 3, 4 अशा टाईपमध्ये हा स्किप केलेला बेस्ट असतो, कारण जर याच्यात तुमचं उत्तर चुकलं तर तुमचे 0.25 मार्क जाणारे असतात, आणि जर म्हणजे 1.25 तुमचे मायनस होतात अटेम्प्ट करून, आणि योग्य आलेल्या मधनं 0.25 जातात. तर तुम्ही जर हा माहितच नाहीये, तुमचा 100% येणार नाही, 4च्या 4 ऑप्शन तुम्हाला माहित नाहीत, मग हवेत गोळी मारण्यापेक्षा तुम्ही न अटेम्प्ट करता 0.25 मार्क मिळवू शकता, कारण तुमचे मायनस होणारे 0.25 वाचणार आहेत. त्यानंतर पुढचा बघा 28 नंबरचा तुमच्या थिअरीचा, तुमच्या अभ्यासाचा अप्लिकेशन इथं विचारलेला आहे. बघा प्रश्न 28 नंबरचा, जर भारतामध्ये प्रमाण वेळ म्हणजे भारताच्या प्रमाण वेळेनुसार आता दुपारचे 12 वाजलेले आहेत तर त्याच वेळी ग्रीनिच आणि आंतरराष्ट्रीय वाररेषेमध्ये किती वाजलेले असेल असा प्रश्न विचारलेला आहे. आता बघा तुम्ही पाठ केलेलं काय आहे की भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनिचच्या किती पुढे आहे, आपण 5.5 तास पुढे आहोत. मग आपल्याला जर आता दुपारचे 12 वाजलेले असतील तर ग्रीनिच आपल्यापेक्षा किती तास मागे आहे, तर 5.5 तास मागे आहेत. म्हणजे आपल्याकडे दुपारचे 12 वाजले असेल तर त्यांच्याकडे आणखी आता सकाळ, म्हणजे तिकडे सूर्य उगवत असेल, आपल्या डोक्यावर सूर्य आहे, तर इंग्लंडमध्ये ग्रीनिच रेषा आहे, तिथं आता सकाळ होते, म्हणजे तिथं सकाळचे आपल्यापेक्षा 5.5 तास उशीर आहे तिकडं. म्हणजे सकाळ सकाळ ऑप्शन असलेले 2 ठिकाण आहेत, पहिलं सकाळ असलेला पहिला आणि सकाळ असलेला तिसरा, असे 2 दिलेत, म्हणजे तिथं 6:30 वाजलेले असतील सकाळचे. म्हणजे तुम्हाला 1 आणि 3 पैकी 1 टिक करायचं, 2 आणि 4 तुमचे ऑप्शन कट झाले. त्यानंतर बघा मग तुम्हाला आंतरराष्ट्रीय वाररेषेवरती किती वाजलेले असेल असं विचारलेलं आहे. आंतरराष्ट्रीय वाररेषा आणि म्हणजे ग्रीनिच रेषेच्या पूर्ण आपली पृथ्वी जी आहे तिचे 24 तासामध्ये विभागणी केलेली आहे, बरोबर. मग ग्रीनिच रेषा ही मिडल पॉइंट आहे, ग्रीनिच रेषा मिडल पॉइंट आहे, त्याच्या पूर्वेकडे 12 तास आहेत आणि पश्चिमेकडे 12 तासाचे विभाग पाडलेले आहेत. आपण किती तासावरती आहोत, ग्रीनिचच्या पुढे
ग्रीनिचच्या पुढे 5.5 तास. त्यानंतर जर 6.5 तास तुम्ही मिक्स केलेत तर तुम्ही आंतरराष्ट्रीय वाररेषेपर्यंत पोहोचू शकता. त्याच्यानुसार तुम्ही मग तुमचं पहिलं ऑप्शन बरोबर येईल. मॉर्निंगचे 6:30 वाजलेले असतील ग्रीनिच वरती आणि सायंकाळचे 6:30 वाजलेले असतील आंतरराष्ट्रीय वाररेषेवरती. जर आपण व्हिडिओ लेक्चर मध्ये असलं असतं तर तुम्हाला ते डायग्राम आणि मॅपच्या स्वरूपात व्यवस्थित समजावून सांगता आलं असतं. इथं कसं तुम्हाला व्हॉइस चॅट वरती आणि ते पाहावं लागेल. म्हणजे मॅप व्यवस्थित असला तर आपल्याला ते एक्सप्लेनेशन व्यवस्थित करता येतं. हे फक्त तुम्हाला ऑडिओ लेक्चर मध्येच ते समजून घ्या तुम्ही. आपण ज्यावेळेस लेक्चर चालू असेल त्यावेळेस याचं व्यवस्थित 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन करून मी समजावून सांगेन. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 29 नंबरचा. मान्सून वरती प्रश्न विचारलेला आहे. मान्सून वरती प्रश्न आहे. प्रश्न बघा, भारतामध्ये मोसमी वारे वाहण्यासाठी कोणती स्थिती कारणीभूत आहे? म्हणजे आपल्या भारतावरती जे मोसमी वारे वाहतात त्याच्यामुळे आपल्या भारतामध्ये पाऊस पडतो. ते का वाहतात, त्याच्यासाठी कारण कोणते, ते का निर्माण होतात, असा प्रश्न विचारलेला आहे. तर त्याचं उत्तर पहिला अ दिलंय, भूमिखंडातील विस्तृत भाग, म्हणजे भूमिखंडाचा विस्तृत भाग. दुसरा आहे भारताच्या तिन्ही बाजूला असलेला समुद्र. तिसरा ऑप्शन आहे 30 अंश ते 40 अंश अक्षवृत्ताच्या पट्ट्यात जेट प्रवाहांचे अस्तित्व. असे 3 ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यातलं बघा मग मोसमी वारे काय होतं, त्याचा ऑप्शन आहे सर्व बरोबर आहेत. आता मोसमी वारे आपण स्थानिक वाऱ्यांचे प्रकार बघतो. एक आहे पहिला ग्रहीय वारे, जे पृथ्वीच्या पृथ्वीवरती पूर्ण खंडावरती पूर्ण ठिकाणी वाहतात. मग त्याच्यामध्ये व्यापारी आहेत, प्रतिव्यापारी आहेत आणि ध्रुवीय व्यापारी, त्याचे 3 प्रकार पडतात. त्यानंतर दुसरं आहे स्थानिक वारे, म्हणजे आपण फॉन बघितलं, त्याच्यानंतर आल्प्स बघतो, चिनूक बघतो, हे स्थानिक वारे झाले. त्याच्यानंतर आहे मोसमी वारे, त्याच्यामुळेच आपल्या भारतामध्ये पाऊस पडतो. ते का निर्माण होतात, तर त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात भूखंड आहे, तो तापतो. तो तापल्यानंतर, भूखंड तापल्यानंतर तिथल्या ठिकाणची हवा थंड होते आणि हवा थंड झाल्यानंतर तिथं कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. कमी दाबाचा प्रदेश निर्माण झाल्यानंतर समुद्रावरती असलेल्या जास्त दाबाच्या प्रदेशाकडनं वारे कमी दाबाच्या प्रदेशाकडे व्हायला लागतात. मग त्यामुळे काय होतात, हा मोसमी वाऱ्यांचा प्रदेश पूर्ण निर्माण होतो. मग याच्यामुळे तुम्हाला 2 ऑप्शन कळाले. एक, जास्त जमीन आहे, तापते, कमी प्रेशरचा प्रदेश निर्माण होतो. हा आपला एक क्रायटेरिया पहिल्या ऑप्शन साठी ठीक पडतो. तिन्ही बाजूकडे समुद्र आहे, समुद्रावरती हवेचा दाब जास्त असतो, तिकडनं वारे वाहतात, तेही ऑप्शन बरोबर आहे. आणि 30 ते 40 अंशाच्या वरती आपल्याला जेट स्ट्रीमचे वारे वाहतात, त्याच्यामुळेही काय होतं, त्यांच्यामुळे कमी दाबाचा प्रदेश निर्माण होतो आणि तिकडं काय होतं, आपले मोसमी वारे निर्माण होत आहेत. ही 3ही ऑप्शन्स काय, तर तुम्हाला 3ही स्टेटमेंट बरोबर आहेत. आणखी कोणते कोणते कारण आहेत की मोसमी वारे निर्माण होण्यासाठी? दुसरं आहे जमीन आणि सागर, म्हणजे जमीन आणि समुद्र यांच्यामध्ये असलेलं टेम्परेचर मधील फरक, त्याच्यामुळं कमी आणि जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात. दुसरं आहे एल निनो, ला निना यांचाही इफेक्ट आपल्या मोसमी वाऱ्यावरती होतो. तिसरं आहे जमिनीवरील कमी दाबाचा प्रदेश. ह्या सर्व बाबीमुळे मोसमी वारे वाहतात. नैऋत्य मान्सून वारे किंवा मान्सून हवामानावरती 1 ते 2 प्रश्न येतात. प्रत्येक वर्षी मिनिमम 1 तरी प्रश्न असतो. त्याच्यानंतर वारे आहेत बघा, वाऱ्यावरती 30 नंबरचा प्रश्न बघा, चिनूक वाऱ्यासंदर्भातील कोणते विधान बरोबर नाही असे विचारलेलं आहे. तुम्ही घाईमध्ये बरोबर टिक करून येता, त्यानं काय विचारलंय आपल्याला, बरोबर नाहीत. स्थानिक वाऱ्यावरती एक प्रश्न विचारला जातो, त्याच्यातला चिनूक वरती विचारलेला आहे. तर बघा, चिनूक हे वारे, पहिलं स्टेटमेंट अ दिलंय, हे वारे रॉकी पर्वतावरून वाहतात, हे वारे स्थानिक प्रकारचे आहेत. तिसरं दिलंय, हे वारे आल्प्स पर्वताच्या दक्षिण बाजू करून चढतात. चौथं आहे डी, हे वारे राहीन नदी खोऱ्यातून वाहतात. आता चिनूक कुठं आहे, तुम्हाला माहित आहे, चिनूक हे अमेरिकेमधून वाहतात. रॉकी पर्वतरांग अमेरिकेमध्ये आहे. पहिलं स्टेटमेंट अ बरोबर आहे. हे स्थानिक वारे आहेत, ब बरोबर आहे. त्याच्यानंतर आल्प्स पर्वताच्या दक्षिणेकडून होतात. आल्प्स पर्वत कुठं आहे, युरोप खंडामध्ये आहे, त्याच्यामुळं सी आणि चिनूकचा काही संबंध नाहीये. राहीन नदी कुठं आहे, जर्मनीमधून वाहते, जर्मनी युरोप खंडामध्ये आहे. चिनूक वाऱ्यांचा आणि युरोप खंडाचा काही संबंध नाही.
म्हणून सी आणि डी तुमचं कट केलं जातं. आणि मग तुम्ही घाईघाईमध्ये पहिलाच ऑप्शन काय दिला बघा, अ आणि ब बरोबर. म्हणजे चिनूक वाऱ्यात संबंधित रॉकी पर्वत, स्थानिक वारे, अरे बरोबर आहे, आपलं बरोबर आलं, अ टिक करून येतो. तसं नाही, तुम्हाला विचारलं काय बरोबर नाही, तर सी आणि डी बरोबर नाही, आणि ते सगळ्यात चौथ्या ऑप्शन मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही तिथं किती लक्ष देऊन राहता याच्यावर तुम्हाला त्यांचं बघणं आहे. त्यानंतर 31 नंबरचा प्रश्न बघा. आता चालू झाले आपले प्रश्न कशा संबंधित, तर पर्यावरणशी रिलेटेड प्रश्न विचारले जात आहेत. 15 प्रश्न जॉग्राफीचे झालेले आहेत. आता प्रश्न पर्यावरणचे विचारतात. एक खालीलपैकी 31 नंबरचा, खालीलपैकी कोणत्या प्राण्यांच्या जाती 1952च्या आधी म्हणजे फार पूर्वी नष्ट झालेल्या आहेत. नष्ट झाल्या म्हणून आपण जाहीर केलेला आहे. त्यातलं बघा पहिला ऑप्शन आहे आशियातील चित्ता, आशियातील हत्ती, वाळवंटातील कोल्हा आणि गंगेतील डॉल्फिन. आता बघा याच्यातलं साधा आशियातील चित्ता हा ऑप्शन आहे, तुम्हाला उत्तर पाठ आहे. उत्तर माहित नसेल तरी तुम्ही कसं उत्तर जाऊ शकता. आशियातील हत्ती आपल्या भारतामध्ये, भारत आशिया खंडामध्ये येतो आणि हत्ती आपल्याकडे आहेत, त्याच्यामुळे काही नष्ट झालेलं नाही, जिवंत आहे हत्ती, त्याच्यामुळे 2 ऑप्शन कट झाला. वाळवंटातील कोल्हे, कोल्हे तर गल्ली बोळात आढळतात आपल्याला, त्याच्यामुळे ते काय मेले संपलेले नाहीत, त्याच्यामुळं हेही भरपूर प्रमाणात आहे, तेही कट झालं. गंगेतील डॉल्फिन, गंगेतील डॉल्फिन आहे, आंधळे असतात, त्याच्यासाठी आपण स्कीम पण आणलेली आहे. आंधळे डॉल्फिन असतात हे आपल्याला माहित आहे, त्याच्यामुळं तेही जिवंत आहेत, नष्ट झालेले नाहीत. 2ही कटलं, 3ही कटलं, 4ही कटलं, आणि चित्ता आता आढळत नाहीये, त्याच्यामुळं एक ऑप्शन तुमचं येऊन जाईल. त्यानंतर बघा 32 नंबरचा प्रश्न, पुढचे एक फोटो. क्रॉप आलेला आहे, तो थोडा बघून घ्या. प्रश्न विचारलाय वस्ती स्थान नष्ट होणे, म्हणजे तुम्ही जिथं राहता, एखादा प्राणी जिथं राहतो त्यांचं जे वस्ती स्थान आहे ते नष्ट होणे खालीलपैकी कोणत्या उपक्रमामुळे होऊ शकतं. म्हणजे खालीलपैकी 4 बाबी दिलेत, ABCD दिलेला आहे. ह्या कोणत्या क्रियेमुळं एखाद्या प्राण्यांचं वस्तीस्थान म्हणजे तो जिथं राहतो ते कशामुळे नष्ट होऊ शकतं. बघा पहिला आहे निर्वनीकरण, जर झाडं तोडली जंगल नष्ट होतील आणि जंगलात राहणारे जे प्राणी आहेत त्यांचं वस्तीस्थान नष्ट होऊ शकतं, एक बरोबर आहे. दुसरं दलदलीचे पुनःप्रापन, म्हणजे दलदल आहे, दलदलीमध्ये राहणारे जे प्राणी असतात तिथं जर आपण माती टाकली, भर टाकली आणि तिथं जर रोड बनवला, आपण तिथं राहायला लागलो, तिथं जमीन जर आपण पिकासाठी वापरली, तर दलदलीमध्ये राहणारे जे प्राणी आहेत त्यांचं वस्तीस्थान नष्ट होईल. ते जे दलदलीचं पुनर्भरण केलं तर ते दलदलीमध्ये राहणारे प्राण्यांचं घर संपू शकतं, त्याच्यामुळेही त्याचं वस्तीस्थान नष्ट होऊ शकतं, हेही बरोबर आहे. जमिनीच्या वापरात होणारे बदल, एखादी जमीन जंगल आहे, जंगलाचं जर शेतीमध्ये रूपांतर झालं, बरोबर, शेतीचं जर घर बांधून जर रूपांतर झालं, बरोबर, म्हणजे जंगलं तोडली, शेती केली, तर जंगलामध्ये राहणाऱ्यांचं काय झालं, वस्तीस्थान, त्याचं घर नष्ट झालं प्राण्यांचं. शेती आहे, शेतीचं आपण रूपांतर घर बांधण्यासाठी केलं, शेतीमध्ये राहणारे गांडूळ असतील, त्याच्यानंतर वेगवेगळे कीटक प्राणी असतील, शेतीवर डिपेंड राहणारे, त्यांचं वस्तीस्थान नष्ट झालं. जे जमिनीच्या वापरामध्ये चेंज झाला तर वस्तीस्थान नष्ट होऊ शकतं, तिसरं पण बरोबर आहे. चौथं बघा उदरनिर्वाह शेती, उदरनिर्वाह शेती म्हणजे पोट भरण्यासाठी शेती करताय तुम्ही, त्याच्यामुळं पूर्ण अख्खं जंगल आपण नष्ट करू शकतो का, नाहीये. एखाद्याचं वस्तीस्थान पूर्ण उदरनिर्वाहाच्या शेतीसाठी म्हणजे नष्ट होऊ शकत नाही. फक्त जर इथं जर लिहिलं असतं व्यापारी दृष्टीने शेती जर असं ऑप्शन असलं असतं तर त्याच्यामुळे वस्तीस्थान नष्ट होऊ शकतं, बरोबर. त्याच्यामुळे डी ऑप्शन येणार नाही, ABC हे ऑप्शन आहे. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होत असेल तर सर्व बरोबर हे ऑप्शन तुम्ही टिक करायला हवं. म्हणजे बी आणि सी 2 आणि 4 ह्यापैकी तुमचं ऑप्शन असायला हवं. मग जास्त विचार करायला नको. तुम्ही काय करायचं की हे जरी टिक केलं ना तर 4 जरी टिक केलं तरी प्रॉब्लेम नाही. 4 किंवा 2 या 2 किंवा 4 या दोघांपैकी एक ऑप्शन टिक करायला पाहिजे. त्यानंतर पुढचा बघा 33 नंबरचा हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे, परंतु आपल्याला नॅशनल पार्क्स, भारतातले नॅशनल पार्क्स जे इम्पॉर्टंट आहेत लेक्चरमध्ये ते भारताचा मॅप आणि त्याच्यावरती आपल्याला प्लॉट करून घ्यायचेच आहेत. त्याला तुम्हाला होमवर्क आणि आपल्या लेक्चरमध्ये ते आपण शेअर करणारच आहोत. आता नॅशनल पार्क आणि राज्य याच्या जोड्या लावायच्यात. नरमधापा, भगवान महावीर, सिम्पलीपाल आणि दुधवा
हे नॅशनल पार्क दिलेले आहेत आणि त्याचे राज्य विचारलेले. आता नरम धाफा हे अरुणाचल प्रदेशमध्ये आहे, ते पाठच असलं पाहिजे. त्याच्यानंतर भगवान महावीर हे गोव्यामध्ये आहे, पाठच असलं पाहिजे. सिम्पलीपाल हे ओडिसा राज्यामध्ये आहे, पाठच असलं पाहिजे. आणि दुधवा ही युपी मध्ये आहे, म्हणून हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. हे उत्तराखंड दिले आणि ऑप्शन मध्ये उत्तराखंड आहे, युपी मध्ये पाहिजे होतं म्हणून हा ऑप्शन कॅन्सल केलेला होता. आणि युपी मध्ये एकमेव आहे, त्याच्यामुळे आपल्याला पाठ असायला हवं. आपण ते लेक्चरमध्ये तुमच्याकडनं पाठ करून घेऊ. त्याच्या संबंधित ट्रिक, ते कसं लक्षात ठेवायचं, मॅपवरती 4-5 वेळेस जर तुम्हाला काढून दाखवलं ना, ते आपोआप पाठ होतात. आपण लेक्चरच्या मध्ये ते कम्प्लीट करूया. त्यानंतर पुढच्या 2 स्लाइड शेअर केलेल्या आहेत. चौतीस आणि 35 प्रश्न शेअर केलेला आहे बघा. 34 मध्ये प्रदूषणावरती प्रश्न आहे. प्रदूषणावरती प्रश्न विचारलाय, तर ते मनुष्याच्या कार्यावर ध्वनी प्रदूषणाचा परिणाम, आवाजाची पातळी आणि काय परिणाम होतो. एक 100 डेसिबल, 40 डेसिबल, 70 डेसिबल आणि 90 डेसिबल. तुम्ही काय करत असताना प्रॉब्लेम होतो बघा. झोपेत अडथळा, कार्यक्षमतेची हानी, कायमची श्रवण क्षमतेची हानी आणि भाषणात व्यत्यय. आता बघा, तुम्ही झोपलेले आहात. झोप केव्हा? रात्री झोपेत आहात. शांत झोपेत जर अचानक थोडाही बोललं ना, आपली झोप खराब होते. म्हणजे 40 डेसिबलचा जरी आवाज आपल्याला आला झोपेत असताना, तरी आपली झोपे अडथळा येतो, झोप खराब होऊ शकते. म्हणून बी ला काय करायचं? 1 लावायचं. बी ला 1 असलेलं 2 ऑप्शन आहेत, एक पहिला आणि एक दुसरा. आता तिसरं एक बघा, कायमची म्हणजे तुम्हाला ऐकायचं कायमच बंद व्हायचं असेल तर किती लागेल? सगळ्यात मोठा आवाज लागेल ना, की ज्याच्यामुळे तुमचे कानाचे पडदे फाटून जाऊ शकतात. मग ते काय 100 डेसिबल हा काय सगळ्यात मोठी पॉइंट आहे आणि आपलं कानाचा पडदाच आउट करणार आहे त्याने. मग त्याच्यामुळं 1 ला 3 असलेलं आणि 2 ला 1 असलेलं पहिले 2 ऑप्शन आहेत. त्याच्यानंतर 70 डेसिबल आणि 90 डेसिबल आला ऑप्शन. त्याच्यामध्ये काय? कार्यक्षमतेची हानी आणि भाषणात व्यत्यय. भाषणात व्यत्यय काय? आपण बोलतोय म्हणजे भाषण करतोय एखादी व्यक्ती आणि मध्ये जर एखादा कोणती व्यक्ती बोलत असेल तर त्याच्यासाठी काय येईल? तर 2 येईल. सीचं 70चं काय? ते भाषणात व्यत्यय 90 आहे आणि कार्यक्षमतेत हानी तुमचं काय? भाषणात व्यत्यय 70 डेसिबल मुळे होऊ शकतो आणि 90 मुळे काय तुमच्या कार्यक्षमतेची हानी होऊ शकते. हे काय तुम्हाला अप्लिकेशन बेस्ड आहे, जनरल थिंकिंग वापर करायचा आहे. 1 आणि 2 पैकी येतं. तुम्ही व्यवस्थित जर ते घटक आणि त्या डेसिबलचा वापर याचा व्यवस्थित जोडी लावली तर याचं उत्तर येऊ शकतं. त्यानंतर 35 नंबरचा बघा, प्राणीजात आणि त्याचे महत्व दिलेलं आहे. त्याच्या एकावरनही तुमचं उत्तर निघू शकतं. एक कीटक दिलेले आहेत, सर्प दिलेला आहे, बेडूक दिलाय, गांडूळ दिलाय. त्यांचं महत्व कशासाठी दिलंय बघा पुढे. कीटकांना खाणे. त्याच्यानंतर पुढचं आहे पीक परागकण वाहक, जमिनीची सुपीकता आणि उंदरापासून संरक्षण. आता गांडूळ काय करतं? जमिनीची सुपीकता वाढवतं. याच्यावरच डीचं 3 लावा. डी ला 3 असलेलं एकच ऑप्शन आहे, तुमचं उत्तर बरोबर येऊ शकतं. म्हणजे तुम्ही उत्तरापर्यंत डायरेक्ट जाऊन पोचता. एवढं जास्त काय तुम्हाला त्याची म्हणजे प्रत्येक पाठच केलं पाहिजे असं नाही. हे सगळ्या गोष्टी जे आता बघा, पर्यावरणाचे जे 5 प्रश्न होते ते तुम्हाला डायरेक्ट स्टेट बोर्डच्या सायन्सच्या पुस्तकातनं जोड्या लावामध्ये किंवा तिथं हे दिलेले असतात, टेबल्स दिलेले असतात किंवा चार्ट दिलेले असतात, त्याच्यावरनं तुम्हाला डायरेक्ट उत्तर निघू शकतात. म्हणजे सायन्सच्या पुस्तकांचा तुम्हाला पर्यावरण आणि सायन्स या दोन्हीमध्येही फायदा होणारा आहे. त्यामुळे स्टेट बोर्डचं सायन्स हे 100% वाचा. आपण आता खूप वेळ झाला, 2-2.5 तास लेक्चर घेतोय. तुम्ही पण कमीत मॅक्झिमम आपले 100 ते 150 मुलांपर्यंत होते. 60-70 पोरं कंटिन्यू 2 तास तुम्ही ऐकलात. माझं इतकं बडबड तुम्ही ऐकलं त्याबद्दल थँक्यू. इतके सगळे स्टुडंट हे पूर्णतः राज्यसेवा फोकस आहेत असं वाटतं. त्यामुळे तुम्ही जर बॅच जॉईन केली तर तुम्हाला अवश्य फायदा होईल. पुढचे जे लेक्चर्स असतील किंवा जे सब्जेक्ट वाईज लेक्चर असतील ते आपण ऍपवरती घेणार आहोत. लाईव्ह लेक्चर असतील. तुम्ही तुमचं ऍडमिशन कन्फर्म करा, ऍप डाउनलोड करा. ऍप डाउनलोड करून आपला जो राज्यसेवा पूर्व परीक्षा GS कोर्स आहे तो परचेस करा आणि आपले जे उद्यापासूनचे लेक्चर होतील ते आपण तिथं लाईव्ह घेऊया. आता जे 30-35 क्वेश्चन झाले त्याचे एक्सप्लेनेशनचा जे ऑडिओ आहे
तेही युट्यूबवरती अपलोड केले जातील आणि त्याची संदर्भ लिंक आपण आपल्या चॅनलवरती शेअर करूया. तुम्ही इतका वेळ माझं 1.5-2.5 तास बडबड ऐकली त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि जे आपले लेक्चर्स असतील त्याचं मी लिंक शेअर करेन युट्यूबला अपलोड केल्यानंतर, ते अवश्य तुमच्या मित्रांना शेअर करा. जे पूर्णतः राज्यसेवा फोकस करतात त्यांना बॅच बद्दल इन्फॉर्मेशन द्या. तुम्ही अवश्य बॅच जॉईन करा. तुमचे काही प्रश्न असतील अभ्यासाच्या रिलेटेड तर ते मेसेज करा, त्याचा योग्य वेळी प्रश्न वाचून तुम्हाला उत्तर दिलं जाईल. आता इथे लेक्चर झालं असं जाहीर करतो आणि मी आपलं जे व्हॉइस चॅट आहे ते एंड करतो. आपले आणखीन एक वेळेस धन्यवाद. प्रश्न असतील तरी ते तुम्ही पाठवू शकता. थँक्यू.